नाशिककरांना बिबट्या नवीन नाही, ग्रामीण भागामध्ये तर बिबट्या नागरिकांना नित्याचाच झालाय। पण आज तब्बल 4 तास बिबट्याचा थरार हा नाशिक शहरामध्ये पाहायला मिळाला। विशेष म्हणजे या बिबट्याला पकडण्यासाठी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन मैदानामध्ये उतरलेले होते। नाशिकच्या महात्मा नगर परिसरामध्ये नेमकं काय घडलं बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। भर दुपारी नाशिक शहरात बिबट्याची डरकाळी घुमली। गंगापूर रोडवरील महात्मा नगर परिसरात अचानक बिबट्याने एंट्री मारली। सुरुवातीला बिबट्याने 2 नागरिकांवर हल्ला चढवला आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला। जीव वाचवण्यासाठी लोक दिसेल तिकडे सैरावैरा धावत होते। वर्दी मिळताच वन विभागासह पोलिसांची फौज घटनास्थळी दाखल झाली आणि सुरू झाला बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार। एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत इकडे तिकडे बिबट्या धावत होता। बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न एकदा दोनदा तीनदा झाला, पण बिबट्या काही हार मानायला तयार नव्हता। एकीकडे बिबट्याने जेरीस गर्दीही इतकी वाढली की तिथे रेस्क्यू करणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांची जास्त लगबग झाली। त्यामुळे पोलिसांना अक्षरशः ढकलाढकल करावी लागली। बिबट्या सतत पळापळ करत असल्याने त्याला पकडण्याच्या नादात 6 नागरिकांसह रेस्क्यू टीम मधील सदस्यही जखमी झालेत। पलीकडच्या बिल्डिंग मध्ये जेव्हा तो एका ठिकाणी अडकलेला होता, तिथून रेस्क्यू करत असताना त्याला डार्ट केलं आणि त्यानंतर बेशुद्ध करून सदर बिबट्याला सुरक्षितरित्या इथून रेस्क्यू केलेला आहे। परंतु दुर्दैवाने यामध्ये वन विभागाचे 2 वनरक्षक श्री संतोष बोडके व श्री प्रवीण गोलाईत हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। तसेच काही नागरिक साधारण 4 ते 5 नागरिक या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्या आकर्षणाचा विषय असतो आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होते। तो रेस्क्यू ऑपरेशन करत असताना त्याचा फार मोठ्या प्रमाणात आम्हाला त्रास झालेला आहे इथे। तरी पण आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या सहाय्याने इतर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आम्ही सर्व गर्दीवर नियंत्रण केलेलं आहे। बिबट्या नाशिक शहरात शिरल्याचं समजताच मंत्री गिरीश महाजन यांच्याही गाड्या सरळ परिसरात घुसल्या। नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करत बिबट्या जेरबंद करणारच असा निर्धार केला गेला। अखेर तब्बल 4 तासांच्या संघर्षानंतर बाण लागला। बिबट्याची हालचाल मंदावू लागली। वन विभागाच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि बिबट्या जेरबंद झाला। नागरिकांनी एकच जल्लोष करत सुटकेचा निश्वास सोडला। हे सगळे जे बिबटे आहेत ते सध्या सगळे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी यात अगदी मोकळे फिरतायत। कॉलन्यांमध्ये कुत्रे उचलून घेऊन जात आहेत, लहान मुलं अटॅक करतायत। मला वाटतं तात्काळ यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल। कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खरं म्हणजे याची संख्या कशी थांबेल, ज्यांना पकडून जेरबंद करून सुरक्षित स्थळी कसं पाठवता येईल, अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भात निश्चित याच्यावर कारवाई होईल। या थरारक घटनाक्रमाने एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली। वन विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन संकटाच्या क्षणी सर्वांनीच आपली परीक्षा उत्तीर्ण केली। गंगापूर रोडवरील हा 4 तासांचा बिबट्याचा थरार नाशिककर विसरणार नाहीत हे नक्की। पण दुसरीकडे बिबटे आता थेट शहरातही घुसू लागल्यानं चिंता वाढलीये। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।